सोलापूर शहरामध्ये सध्या अवैध धंद्यांना ऊत आला आहे। सैफुल ते सोरेगाव सर्व्हिस रोडवर बेकायदेशीरपणे चहा कॅन्टीन, चायनीजच्या गाड्या, अंडा ऑमलेटच्या गाड्या, पानटपरीवर बिनधास्त दारूची विक्री चालू असल्याचे निदर्शनाला येत आहे। दुपारी रात्री उशिरा या भागामध्ये दारुड्यांचा बाजार भरलेला नागरिकांना दिसून येत आहे। याचा त्रास येथून जाणाऱ्या विद्यार्थिनींना होत असल्याचे निवेदन काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना दिले होते, तरी त्यांच्यावर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नसल्याने मंगळवारी पुन्हा एकदा विजापूर नाका ते सोरेगाव सर्व्हिस रोडवरील बेकायदेशीर अवैध दारूधंदे बंद करण्याबाबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील आणि कार्यकर्त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात घोषणा देत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली। कारवाई केली नाही तर अधिकाऱ्यांच्या टेबलवर दारू आणून ओतण्याचा इशाराही त्यांनी यावेळेस दिला। या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील, उपजिल्हा प्रमुख खंडू सलगर, शहर प्रमुख शिवा माळी, उपशहर प्रमुख संतोष घोडके, प्रशांत पाटील, परमेश्वर देवकते, संगप्पा कोरे, रविकांत घंटे, विनोद जाधव, राकेश मालकोटे, रवी जवळकोटे, शुभम शिवशरण, सखाराम वाघ, संगप्पा चौरे, गणेश कर्वे, कुमार शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सोलापूर शहरामध्ये या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडून आणि काही लोकांकडून पूर्णपणे आर्थिक व्यवहार करून या सोलापूर शहरामध्ये पानपट्टी असू द्या, चायनीजच्या गाड्या असू द्या किंवा ढाबा असू द्या, त्या ठिकाणी परमिट रूम आणि वाईन शॉपसारखं स्वरूप हा सोलापूर शहरामध्ये राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळे आज निर्माण झालेले आहे। खरं म्हणजे आज विजापूर रोड परिसरामध्ये एक 8-10 दिवसापूर्वी एक मोठं घटना घडण्याचा जो दुर्दैव होता तो टळलेला आहे। कारण तिथं कॉलेजचे मुली आज तिथं ए जी पाटील कॉलेज आहे, सोनी कॉलेज आहे, विविध मंदिर आहेत, पण अशा ठिकाणी जे महिला ये जा करतात आणि कॉलेजचे आपले भगिनी आहेत ते ये जा करतात, अशा ठिकाणी सार्वजनिकपणे कुठल्याही ठिकाणी तुम्ही दारू, जसं तुम्हाला सरसकट आपण पाण्याची पुरवठा करतो, सर्व ठिकाणी जो दारूचा विक्री चालू आहे तो दारूचा विक्री बंद व्हावा यासाठी आम्ही गेल्या 20 तारखेला राज्य उत्पादन शुल्कला निवेदन दिलेलं होतं। परंतु त्या निवेदन दिल्यावरती त्यांनी कारवाई करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं, परंतु कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाही। सदर विषयावर त्यांनी 20 मार्च रोजी लेखी तक्रार दिलेली होती। आमच्या उपअधीक्षक श्री पाटील यांची भेट झालेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने केसेस कारवाई करण्यात आल्या। दिनांक 22, दिनांक 23 व दिनांक 26 रोजी कारवाई करण्यात आलेली आहे। पण त्यांची मागणी आहे अजून वारंवारिता व्हावी, त्याला डिपार्टमेंट मांडलेलं आहे की वारंवार केसेस केल्या जातील, भरारी पथकांसह होतील आणि पोलीस विभागाबरोबरही केल्या जातील। तुमची वारंवारिता वाढविण्यात येईल आणि त्या मुद्द्यांचेही मला ते आज पहिल्यांदा भेटले, त्यांच्या मुद्द्यांची आम्ही दखल घेऊन जास्तीत जास्त परिणामकारक कारवाई करण्यात येईल। महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल किंवा काही असून त्यांनी तक्रार दिली, त्याची दखल घ्यायला आम्ही बांधूनच आलो आणि महिला असू तर पुरुष असू तक्रारीतले मुद्दे ठाण्यात त्याच्यावर कारवाई करणं, वारंवारिता वाढवणे हे निश्चित आमच्या हातात आहे आणि त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल। जर कॉलेजचे मुलं जर पितांना आढळली तर 100% 68-84 अंतर्गत म्हणजे परवाना नसलेल्या ठिकाणी मद्यसेवन हे चुकीचं मानलं जातं आणि त्याच्या अंतर्गत कठोर कारवाईचे अवलंब केला जाईल। जागा मालकांनी स्वतःची जागा किंवा अनधिकृत ढाब्यांना किंवा मद्यप्राशनासाठी करून देऊ नये व ज्यांच्याकडे मद्यसेवनाचे परवाने नाही आहे त्यांनीही ऑफिशियल अधिकृत लायसन्स वगळता अन्य ठिकाणी मद्यपान